नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हजारो कोटींच्या थकीत रकमेसाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे आंदोलन. नागपूरच्या संविधान चौकात केले भीक मागो आंदोलन. बुधवारी तरी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीचा मोह टाळावा. गणेशाचे होऊ द्या जल्लोषात स्वागत. वाहतुकीचे चोख असावे नियोजन. शहरात बेताल वाहतूक पोलिसांचे फिक्स पॉइंट कुठे? पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेरच्या टू व्हीलर उचलतात, फोर व्हीलरचे काय? गणेश पूजनासाठी लाल फुलांना महत्व. किमती भिडल्या गगनाला. पण भक्तांच्या श्रद्धा आणि भक्तीसमोर किंमत मात्र ठरते फिकी. महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार. दोघांना पडली लाईफ केबल. सकाळच्या अपघातात दोघे गंभीर, भाजल्याची माहिती. आता सविस्तर बातम्या. राज्यातील कंत्राटदारांची तब्बल 90,000 कोटींची बिले सरकारने थकवली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. या पैशांसाठी राज्यातील विविध कंत्राटदार संघटनांनी पाठपुरावा सुरू केला आहे. काळे कपडे घालत नागपूरच्या संविधान चौकात आज भीक मागो आंदोलन करत संघटितपणे सरकारला जाब विचारण्यात आला आहे. राज्याच्या विकासात सर्वात मोलाचा वाटा असलेल्या कॉन्ट्रॅक्टरची 90,000 कोटींची देयके राज्य सरकारने थकवली आहे. त्यामुळे राज्याचा विकास थांबला आहे. इतकेच नाही तर अनेक कॉन्ट्रॅक्टर देखील कर्जबाजारी झाले आहेत. मजुरांचे पेमेंटसाठी देखील पैसे नसल्याची ओरड काहींची आहे. मजुरांच्या हजारो परिवारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पेटला आहे. तर कॉन्ट्रॅक्टर ज्या एजन्सीकडून कच्चा माल घेतात त्यांचे कोट्यावधीच्या देयके थकले आहेत. विविध कंत्राटदार संघटना वर्षभरापासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र सरकार त्यांचे निवेदन आंदोलन बेदखल करत आहेत. राज्य सरकारने दखल घ्यावी यासाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे नागपूरच्या संविधान चौकात जोरदार निदर्शने दिलेत. यात अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात संघटनेचे सर्व पदाधिकारी आज नागपूर येथे उपस्थित होते. या आंदोलनात विविध जिल्ह्यातील संघटनांचा सहभाग होता. राज्य सरकारने कंत्राटदारांचे विविध कामांचे 90,000 कोटी रुपये त्वरित अदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्यात विकासाची कामे सुरू आहेत आणि त्यात कंत्राटदारांची मोठी भूमिका आहे. मात्र कंत्राटदारांनाच त्यांची बिले दिली जात नाहीत. त्याचा निषेध आज नागपूर येथे नोंदविला गेला. आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. आमचे मुलाबाळांचं शिक्षण, आमच्या कामावरील कामगार तसेच आमचे मशिनरी सगळे आज ठप्प उभे आहेत. आम्ही बिल मिळेपर्यंत काही करू शकत नाही. आज आम्ही छोट्याशा आंदोलनात सहभागी झालो. आमच्या आंदोलनात प्रदीप भाऊ देशमुख, अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बंडूभाऊ देशमुख, सुबे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रमण भाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही नागपूरला पोहोचलो. आज आम्ही छोट्या आंदोलनात, पण उद्या आम्ही कपडे काढो जे आहे ते सगळं आम्ही शासनाच्या हवाले करून इथून असं आंदोलन करतो. बुधवारी घरोघरी गणेशाचे आगमन. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मोठ्या मूर्त्यांचे आगमन होणार आहे. अशा वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील विविध चौकात ऍक्टिव्ह पोलीस तैनात करण्याची गरज आहे. तरच शहरातील बकाल व्यवस्थेला शिस्त लागेल. जठारपेठ चौक, राठी पेडेवाला, उमरी रोड, कौलखेड चौक, ट्युशन एरिया, जवाहरनगर चौक, गांधी चौक, जयहिंद चौक आणि राजराजेश्वर मंदिर यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत वाहतूक कोंडीने कहर केलेला असतो. बुधवारी गणेश उत्सव आणि गणेश आगमन पाहता यात भर पडण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीमुळे दुचाकी स्वारांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. तर चारचाकी वाहनांचे चालक रस्त्यावर कुठेही गाड्या पार्क करून मोकळे होत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील काही महत्त्वाचे चौक फिक्स पॉइंट म्हणून निश्चित केले पाहिजेत. मात्र सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी दिसत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.
बुधवारी दिवसभर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरात तैनात करण्याची गरज आहे, नाहीतर ते वसुलीसाठी ग्रामीण भागात फिरस्तीवर असतील. शहरातील वाहतुकीची समस्या दिवसांदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर आणि चौकांमध्ये रोजच होणारी वाहतूक कोंडी अर्थात ट्रॅफिक जाम आणि अपघातांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. ट्रॅफिक पोलीस सुट्टीवर आहेत काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी किती ते कुठे ड्युटीवर तैनात असतात असे ना अनेक प्रश्न सामान्य जनतेला पडले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाबरोबर शहर वाहतूक शाखेसोबतच ताळमेळ ठेवत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडींमुळे आणि अपघातांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. प्रशासनाकडे बेताल वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी मागणी करत आहेत. रस्त्यावर ट्रॅफिक पोलीसच नसल्यामुळे कोणाला शिस्त राहिलेली नाही. फोर व्हीलरवाले त्यांच्या सोयीनुसार गाड्या पार्क करतात आणि आम्हाला वाट काढायला जागा सोडत नाहीत. हा त्यांचा तोरा त्रासदायक असतो. शहर पोलीस दलाने वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी काही चौकांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे असे सांगितले जाते. मात्र ऐन गर्दीच्या वेळी हे कर्मचारी नेमके कुठे जातात हा प्रश्न अनुत्तरित आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून होणाऱ्या बेताल पार्किंग आणि बेशिस्त ड्रायव्हिंगमुळे अपघातांची संख्याही वाढत आहे. पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल अशी भीती नागरिकांना वाटत आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात शहरातील प्रत्येक गल्लीत आणि चौकात बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू आहे. याच उत्साहात बाप्पांच्या सजावटीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लाल फुलांच्या मागणीने गगनाला गवसणी घातली आहे, ज्यामुळे त्यांचे दरही दुपटीने वाढले आहेत. गणेश पूजेमध्ये लाल रंगाच्या फुलांना विशेष महत्त्व असते. गणपतीला जास्वंद, झेंडू आणि लाल गुलाबाची फुले अत्यंत प्रिय असल्याने त्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांचे दर दुपटीने वाढले आहेत. एकीकडे फुलांचे दर वाढले असले तरी बाप्पांच्या भक्तीसमोर ते फिके पडताना दिसत आहेत. वाढलेल्या किमतीवरून काही ग्राहक विक्रेत्यांशी घासाघीस करताना दिसले, पण शेवटी बाप्पांसाठी फुले विकत घेतच आहेत. वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर बाप्पांच्या आगमनाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. फुलांचा सुगंध आणि बाजारपेठेतील गर्दी यामुळे संपूर्ण शहरात सणासुदीचा एक वेगळाच माहोल तयार झाला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसायही या निमित्ताने फुलताना दिसत आहे, ज्यामुळे एकीकडे आर्थिक व्यवहार होत असताना दुसरीकडे श्रद्धा आणि भक्तीचा रंगही अधिक गडद होत आहे. आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा डबलनं झालेलं आहे. मागच्या वर्षी निशिगंधाचे फुलं 400 रुपये 500 रुपये होते. यावर्षी 700 ते 800 रुपये किलो दराने फुलं विकत आहे. आणि लोकांची मागणी पण खूप आहे यावर्षी. मोठे मोठे गणपती खूप बसलेले आहेत, त्याच्यामुळे मोठ्या हाराला जास्त मागणी आहे. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून यंदाच्या वर्षी गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि गौरी पूजनासाठीचे अचूक मुहूर्त जाहीर करण्यात आले आहेत. यंदाच्या गणेश उत्सवासाठीचे शुभ मुहूर्त आणि इतर महत्त्वाच्या तिथी सांगितल्या गेल्या आहेत. उद्या म्हणजे 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी चित्रा नक्षत्र, बुधवार आणि भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथी हे शुभ संयोग निर्माण करत आहेत. गणेश पुराणात असे म्हटले आहे की अशाच एका योगात देवी पार्वतीने दुपारी गणपतीची मूर्ती बनवली, ज्यामध्ये भगवान शिवने प्राण सोडले. या खास दिवशी गणपतीची स्थापना करण्यासाठी 2 शुभ मुहूर्त असतील. भाद्रपद महिन्यातील या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. या रूपाची पूजा भगवान विष्णूने केली होती आणि त्यांना हे नाव देखील देण्यात आले होते. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेशजींच्या सिद्धिविनायक रूपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की गणेशजींचे हे रूप सुख आणि समृद्धी देते. त्यांची पूजा केल्याने प्रत्येक कामात यश मिळते, म्हणूनच त्यांना सिद्धिविनायक म्हणतात. यंदा भाद्रपद शुल्क चतुर्थी तिथी ही 27 ऑगस्ट रोजी येत असल्यामुळे गणेश चतुर्थी याच दिवशी साजरी केली जाईल. गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी मध्यान्ह काळातील मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो. सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 हा अत्यंत शुभ काळ आहे. या व्यतिरिक्त काही चौघड्यांवर आधारित शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे आहेत. अमृत मुहूर्त सकाळी 7:33 ते सकाळी 9:09 पर्यंत आहे. तर शुभ मुहूर्त सकाळी 10:46 तर दुपारी 12:22 पर्यंत असेल. तर दुपारी 12:22 ते दुपारी 1:59
मिनिटांपर्यंत या वेळात राहू काळ असल्याने ही वेळ या काळात गणपति प्रतिष्ठापना टाळावी। भाद्रपद मास के शुक्ल पक्ष की चतुर्थी तिथि को विघ्नहर्ता श्री गणेश जी महाराज, जो महाराष्ट्र के आराध्य दैवत माने जाते हैं, विद्या बुद्धि के प्रदाता, सिद्धि को देने वाले श्री गणेश जी का आगमन हो रहा है। वैसे तो श्रद्धा और भक्ति से किसी भी समय श्री गणेश जी की स्थापना की जा सकती है। इस बार 11 दिवसीय ये पर्व है, एक दिन अतिरिक्त हमें मिल रहा है गणेश जी की आराधना के लिए। साथ ही साथ मुहूर्त की यदि हम बात करते हैं तो गणेश जी का जन्म मध्याह्न काल में हुआ है। आरती में कहा है कि दिन दोपहरा पूर्व परे लियो जन्म गणपति प्रभु जी ने। गणेश जी का जन्म दोपहर में हुआ है, दिन दोपहरा, इसलिए मध्याह्न समय श्रेष्ठ है। और वैसे सुबह से शाम तक गणेश जी की स्थापना की जा सकती है। हाँ, लेकिन संध्या के बाद, मतलब सूर्यास्त के बाद में स्थापना न करे तो ज्यादा अच्छा। और इसमें भद्रा का किसी प्रकार का कोई वर्जन नहीं है, निषेध नहीं है, क्योंकि गणेश जी का जन्म ही भद्रा में हुआ है। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। आपके पास बिजनेस है, मेहनत है, पर पहचान नहीं मिल रही, क्योंकि पहचान मिलती है वहां जहां नजरें रुकती हैं। आरआरसी न्यूज और आरआरसी सोशल मीडिया पर आरआरसी नेटवर्क लाया है आपके बिजनेस के लिए टीवी और सोशल मीडिया पर ब्रांड बनने का सुनहरा मौका। जब आपका ऐड चलता है टीवी या सोशल मीडिया पर, तो ग्राहक खुद चलकर आता है आपकी शॉप पर। कंसेप्ट से लेकर शूटिंग, एडिटिंग और टीवी पर टेलीकास्ट तक, हर स्टेप पर हम हैं आपके साथ। अब सिर्फ सोचिए मत, आरआरसी नेटवर्क के साथ अपने ब्रांड को दीजिए टीवी और सोशल मीडिया पर नई उड़ान। कॉल करें आज ही 9209 956616। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। अकोला शहरासह जिल्ह्यात 10 दिवसांच्या गणेश उत्सवाला बुधवार 27 ऑगस्ट पासून हर्ष उल्हासात आरंभ होणार आहे। सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ तसेच घराघरात बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे। सणासुदीचे पर्व साजरे होत असल्याचे जिकडे तिकडे आनंद आणि जल्लोष दिसतो। मंगळवारी हरतालिका पूजन, बुधवारी गणेश चतुर्थी, गुरुवारी ऋषी पंचमी तर रविवारी गौरीची स्थापना करण्यात येणार आहे। विदर्भात ज्येष्ठ गौरी पूजनाला देखील महत्त्व आहे। 3 दिवसांचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो, असा हा पर्व काळ आहे। बाजारात देखील उत्साह संचारला आहे। शहरातील विविध भागातून नागरिक श्री गणेश मूर्ती स्थापना करण्यासाठी नेत आहेत। बुधवारी सकाळपासून श्री गणरायांच्या स्थापनेची धूम राहील। प्रसाद तसेच दुर्वा, फुले यांना मागणी राहणार आहे। बाप्पांच्या आगमनाची सर्वांना प्रतीक्षा आहे। हे गणपती विक्रेते आहेत सर्व। त्याच्यानंतर आता मागच्या वर्षी समजा या तुलनेत भाव होते त्याच्यापेक्षा थोडे जास्ती भाव वाढलेले आहेत। त्या कारणानं गिऱ्हाईकाला जरा फरक पडून राहिला। मूर्त्या सर्व पद्धतीच्या अमरावती आहे, आपलं साडू मातीमध्ये आहे, सर्व व्यवस्थित भाव। मग समजा मागच्या वर्षी 400ची होती ती यावेळी 500-600ची आहे, जे 1000ची होती ती 1500-2000ची आहे। खूप उत्साह आहे लोकांमध्ये गणेशोत्सवाबाबतीत। जो मागच्या वेळेस गर्दी होत होती याच्यापेक्षा आज या वर्षी जास्त आहे। आणि लहान मूर्ती, मोठी मूर्ती, त्याच्यामध्ये 1 फूट झाली, 9 इंचाची झाली, 1.5 फूट झाली, 2 फूट झाली, याच्यामध्ये 10 ते 15% वाढ झालेली आहे। कारण की प्लास्टर अगोदर बंदी होती त्याच्यामुळे काम मूर्त्या होत नव्हत्या। आता मूर्त्याला बंदी उठली त्याच्यामुळे एकदम मूर्त्या झाल्या, त्याच्यामुळे भाव रेट वाढले। 2 फुटाची मूर्ती 2100 पर्यंत, 2100च्या 1500 ते 2100 दरम्यान मिळत होती। यावेळेस त्याचेच 500-600 वाढून आलेले आहेत। आणि जी 9 इंचाची आहे 1 फुटाची मूर्ती आहे त्याच्यामध्ये 200-300 रुपये वाढून आलेले आहेत। सर गिऱ्हाईकाचा उत्साह तर भरपूर आहे, कारण की मागच्या वेळेस मागचे 2-3 वर्ष सोडले तर 1-2 दिवसात गर्दी होत होती। आता 5 ते 6 दिवस झाले कंटिन्यू गर्दी झालेली आहे।
आपल्या ज्या गणेश मूर्ती जी आहे ते मुंबई पेण इथून आलेल्या आहेत आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत आणि वेगवेगळे टाईपचे पण मिळतील त्यात, जसं की आपल्याला स्किन टोन, कलर टोन आपल्याला जे पण आहेत ते वेगवेगळे आहेत. तुम्ही किंमत आहे 500 पासून तर मोठ्या मूर्तीपर्यंत 21,000पर्यंत आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा लोकांच्या मध्ये उत्सव भरपूर आहे यावर्षी. हो, गर्दी आहे, दरवर्षीप्रमाणे जास्त गर्दी आहे. अकोला 401 रुपयाला ही मूर्ती घेतलेली आहे. एकदम रास्त भावात, म्हणजे वाजवी किंमत आहे. 40 वर्षापासून मी अकोल्याचा रहिवासी आहे आणि मी दरवर्षीप्रमाणे गणपतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो आणि यावेळेस थोडासा 5-10% वाढलेला आहे गणपतीचा. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी पण 5-10% रेट वाढलेले आहे गणपतीचे. पण ते आता वेळेनुसार वेळेची गरज आणि त्या तसं म्हटलं तर ग्राहकाची गर्दी खूप आहे आणि मूर्त्याची संख्या कमी आहे. वर्षीप्रमाणे यावर्षी पण गणपती उत्साह हा खूप जोराशोरामध्ये आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये साजरा होत आहे. तरी आम्ही गणपतीची मूर्ती घ्यायला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी मूर्ती आम्हाला मिळालेली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पण जे गणपतीचे भाव आहेत ते थोडे वाढलेलेच आहेत. आम्ही तरी 1,001 रुपयाला ही गणपती घेतलेली आहे आणि आमच्या घरी पण एक लहान मुलाचा जन्म झाला, त्यामुळे आम्ही त्याच्या साईजएवढी गणपती घेण्याचं ठरवलेलं होतं. का जो उत्सव है वो हर साल दिन पे दिन बढ़ता जा रहा है. दुकानें भी बढ़ रही हैं, प्राइस भी बढ़ रहे हैं. एक से एक गणेश जी बाहर से भी, कलकत्ते से भी, बॉम्बे से भी बन करके आ रहे हैं और बड़े लुभावने गणेश जी हैं और यहाँ बड़े हर्ष उल्लास से हर घर में गणेश जी बैठाए जाते हैं. चाहे वो छोटा हो या बड़ा हो, सब आदमी गणेश जी की पूजन करता है और गणेश जी को बड़े आराम से विसर्जित करता है. गणपति बप्पा मोरया. अकोला जिल्हा वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कुमारी सीता सुमित्राबाई भारत भगत यांना दिल्ली येथे नॅशनल एक्सलन्स फॉरेस्ट सर्व्हिस अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र सदन येथे झाला. पर्यावरण आणि वन संरक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे. अकोला वन विभागाच्या आलेगाव वनपरिक्षेत्रात वनरक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुमारी सीता सुमित्राबाई भारत भगत यांनी गेल्या 11 वर्षापासून वन विभागात विविध कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी पर्यावरण संतुलन, वन्यजीव संरक्षण, वृक्षारोपण आणि रोपवाटिकांच्या कामात मोलाची कामगिरी बजावली आहे. शाळा, महाविद्यालय आणि विविध गावांमध्ये त्यांनी हर तिरंगा, हरित सप्ताह, वन्यजीव सप्ताह आणि एक पेड़ माँ के नाम अशा उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली. या उपक्रमांतर्गत चित्रकला, निबंध स्पर्धा आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी पर्यावरण, वन्यजीव आणि वन संरक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले. वन्यजीवांचे संरक्षण करताना अनेक जखमी वन्यजीवांवर उपचार करून त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्याचे कामही त्यांनी केले आहे. कुमारी सीता भगत यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत दिल्ली येथील आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनने आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. न्यू महाराष्ट्र सदन दिल्ली येथे झालेल्या या विशेष सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर जितेंद्र सिंग शांटी यांच्या हस्ते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिले असून या प्रवासात त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या विभागाचेही त्यांनी आभार मानले आहे. वनरक्षक कुमारी सीता सुमित्राबाई भारत भगत यांनी आपल्या यशाचे श्रेय सहकाऱ्यांसोबतच महिलांच्या अंगभूत शक्तीला दिले. 11 वर्षाच्या वन विभागातील कामादरम्यान ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केले त्या सर्व थोर व्यक्तिमत्वांना त्यांनी आपल्या यशाचे श्रेय दिले. यावेळी त्यांनी पवन जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन आत्मनिर्भर भारत अभियान, आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन, न्यू दिल्लीचे डॉक्टर मनीष शोभाताई शंकर गवई यांनी केले होते. मी सीता भारत भगत, महाराष्ट्र राज्य अकोलामध्ये वनरक्षक या पदावर गेल्या 11 वर्षापासून कार्यरत आहे आणि मी पर्यावरण विषयक आणि सामाजिक कार्य यामध्ये विशेष ठिकाणी जसं की शाळेच्या माध्यमातून पर्यावरणाच्या कार्यशाळा आयोजित करणे, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वेळोवेळी वृक्ष लागवड करणे आणि इतर सामाजिक कार्य करते आणि मी अकोलामधून आलेले आहे. अकोला स्टेशनचा राजा म्हणून ओळखला जाणारा नवराज गणेश उत्सव मंडळ या मंडळात गणेश उत्सवाची सध्या धूम आहे.
मंडळ यंदा गणेश स्थापनेचे 10वे वर्ष साजरे करीत आहे. 10 वर्षापूर्वी मंडळाची स्थापना छोट्या स्वरूपात झाली होती, मात्र आता मंडळाचा विस्तार झाला आहे. श्री गणेशाच्या आगमनाची सर्वांना प्रतीक्षा आहे. तसेच मंडळाच्या माध्यमातून उत्तम सादरीकरण करण्याचा संकल्प मंडळांद्वारे केला आहे. उत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे. अंदाजे आयोजन देखील भव्य दिव्य करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. मंडळाचे अध्यक्ष हर्षप्रीत सिंग नागरा, उपाध्यक्ष मुदीन सोनी, सचिव अमन बहल, सदस्य नेतृत्व खोसला, राहुल डालमिया, आदित्य बिजवे, नयन काबरा, निखिल आनंदानी, नकुल सोनी, राज पालन, बिपिन राठी, गगन जोहल, गौरव साधवानी, अंकुश अग्रवाल, यश गोयनका, निमेश मेहता, राजवीर नागरा, महेश जैन आदी आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की यावेळचा उत्सव मागच्या उत्सवांपेक्षा स्मरणीय करण्याचा प्रयत्न आहे. गणेशाचे जल्लोषात स्वागत आज करण्यात आले. रेल्वे स्टेशनवर गणेशोत्सवाचा वेगळाच माहोल आज निर्माण झाला होता. आपल्या सगळ्यांना गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा. नवराज गणेश उत्सव मंडळाकडून आम्ही स्टेशनवर येथे गणेश उत्सव साजरा करतो हॉटेल एस्का समोर. येत्या 27 तारखेला आम्ही पहिली आरती करणार आहे. 3 तारखेला आमच्या इथे महाआरतीचा कार्यक्रम ठेवला गेला आहे. आपल्या सगळ्यांनी 3 तारखेला नक्कीच यावं. रेल्वे स्टेशन गणेश नवराज गणेश उत्सव मंडळ स्टेशनचा राजा येथे आम्ही दर संध्याकाळी सगळ्यांना प्रसाद वाटप करतो. जवळपास 500 लोक दररोज संध्याकाळी आमच्या इथे प्रसाद घ्यायला येतात. आने वाले 27 तारीख से गणेश जी की स्थापना होने वाली है. स्टेशन का राजा नवराज गणेश उत्सव मंडल की ओर से हम आप सभी को गणपति की बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं. पिछले 10 वर्षों से हम स्टेशन पे गणेश जी की स्थापना करना चालू किया है और 10 दिन गणेश जी के 10 दिन विविध उपक्रम रहते हैं. जैसे शाम को 7 बजे हमारी आरती होती है, तो उसके बाद में 7 बजे से महाप्रसाद का वितरण चालू होता है, जिसमें लगभग 300-400 लोग महाप्रसाद का लाभ लेते हैं. और आने वाले 3 तारीख को 3 सितंबर को स्टेशन का राजा की महाआरती का आयोजन किया गया है. विशेष आकर्षण के लिए उसमें भरपूर आपको चीजें देखने मिलेंगी. सभी से विनंती है कि 3 तारीख को जरूर पधारे. सभी को जय श्री राम. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी मंगळसूत्र चोरीचा गुन्हा उघड केला आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते, मात्र पोलिसांनी फेजरपुरा भागातील आरोपीला अटक केली. अमरावतीच्या गांधीनगर येथील रहिवासी असलेले मनोज पवळ यांनी 16 ऑगस्ट रोजी पोलिसांना एक धक्कादायक तक्रार दिली. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी प्रसूतीसाठी डॉक्टर उषा देशमुख यांच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. 15 ऑगस्ट रोजी तिची यशस्वी प्रसूती झाली, पण त्याच रात्री एक भयानक घटना घडली. रात्री अचानक त्यांची मुलगी धनश्री चोर चोर म्हणून ओरडू लागली.
तिच्या आईने धावत जाऊन विचारलं तेव्हा धनश्रीने सांगितलं की एका अनोळखी व्यक्तीने तिच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून पळ काढला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी राजापेठ येथील रहिवासी असलेल्या सचिन शामराव वानखडे या संशयिताला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान सचिनने हा गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्यानंतर केलेल्या तपासणीत त्यांच्याकडून अंदाजे 9 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र जप्त करण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणाचा तपास राजापेठ पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला आणि त्यांनी हा गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आणला। मुस्लिम खाटीक समाजाला एससी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी करणार भाजप नेते हाजी अरफात शेख हे वाशिम येथे आले असता माध्यमांशी बोलत होते। मुस्लिम खाटीक समाज हा महाराष्ट्रात 30 लाख असून मी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये दौरे करून खाटीक समाजाच्या समस्या बघितल्या। नंतर मुंबईमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मेळावा घेणार असून खाटीक समाजाच्या ज्या समस्या आहेत, ओबीसी मधून एससी मध्ये समावेश यासह शैक्षणिक मंडई येथील असुविधा अशा अनेक समस्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवून त्या मार्गी लावणार असल्याचे मत अल्पसंख्याक समाजाचे माजी अध्यक्ष तथा मुस्लिम खाटीक समाज नेते हाजी अराफत शेख हे वाशिम येथील मुस्लिम खाटीक समाज मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता आले असता बोलत होते। एकीकडे राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापलेलं असताना दरम्यान हाजी अराफत शेख यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आरक्षण मागणीच्या वादात आणखी भर पडणार की नवीन वाद पेटणार हे पाहावे लागेल। दरम्यान भाजप नेते नितेश राणे नेहमीच मुस्लिम समाजाला विरोध करतात असे वाटत नाही का, असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले, नितेश राणेंना समजलं पाहिजे की सत्ता काही काळ असते, मात्र सत्ता गेल्यानंतर याच समाजासोबत आपल्याला राहावं लागतं। ते हिंदूंचे नेते बनू पाहतात, मात्र आम्ही राज्याचे नेते बनणाऱ्याचा विचार करतो। जे पेराल ते चुगवेल। अल्लाहकडे प्रार्थना करतो की त्यांना मुस्लिमांशीच प्रेम व्हावं। ते खाटीक समाजाच्या मेळाव्यासाठी वाशिममध्ये आलेले असताना पत्रकारांशी बोलत होते। राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्था एक 30 लाख समाज का एक बड़ी ताकत रखने वाला ये समाज है। ये बक्कर कसाब जमात है और महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री जी, दोनों उप मुख्यमंत्री जी को मेरे समाज की पूरी समस्या 36 जिले की जानने के बाद ये हाजी अराफत शेख मुंबई शहर के अंदर एक मेड़ावा लेगा और उस मेड़ावे के ज़रिए हमारे समाज की एजुकेशन की मुद्दा है, एससी से ओबीसी का मुद्दा है, ओबीसी का सर्टिफिकेट दिया लेकिन वैलिडिटी आज तक नहीं मिली, ऐसे कई मुद्दे हैं जो प्रश्न है। मंडी के अंदर प्रश्न है, मंडी के अंदर सुविधा का जो प्रश्न है, पानी की सुविधा, बिजली की सुविधा, कैंटीन की सुविधा, बकरे रास्ते पे जब जाते ओवरलोडिंग की समस्या, कई संस्था के अलग अलग टाइप के लोग उनको इनलीगल तरीके से हैरान परेशान करने की कोशिश करते तो कानून हाथ में लेते हैं और बकरे लूटने की समस्या, ऐसी कई समस्या जो हम उनके सामने रखेंगे। और मुझे यकीन है कि आज मेरी सरकार है, मेरे मुख्यमंत्री है और मैं मेरे समाज का पूरे महाराष्ट्र के 36 जिलों उनकी तकलीफ जान के मैं मेरे महाराष्ट्र के खाटीक समाज का समस्या सॉल्व करने में मुझे कामयाबी मिली। वो कोशिश करते हैं कि मैं हिंदुओं का लीडर हूँ, मैं बोलता हूँ मैं इस स्टेट का लीडर हूँ, मैं हिंदू और मुसलमान सबको लेके जाने की बात करता हूँ। आज मेरे साथ 30 लाख खाटीक समाज के लोग जुड़े, तो वातुक संगठन के अंदर हिंदू मराठी जो मेरे साथ वातुक संगठन में रिक्शा टैक्सी टेम्पो वाला हिंदू जुड़ा हुआ है। हम नफ़रत की बीज बोएंगे तो नफ़रत मिलेगी, मोहब्बत बांटोगे तो मोहब्बत मिलेगी। तो ये समाज में उस लीडर को समझना पड़ेगा कि कुछ टाइम तक सत्ता होती है, कुछ टाइम तक ताकत होती है, कुछ टाइम तक पावर होता है, लेकिन पावर और कुर्सी उतरने के बाद यही समाज है जिनके साथ में हमको रहना है, घूमना है, फिरना है। तो मैं अल्लाह से दुआ करूँगा अल्लाह उनको समझ दे और मुसलमान से भी उनका थोड़ा प्यार हो जाए। आज सकाळी शहरातील जठारपेठ चौक ते रामदासपेठ महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली। रस्त्यावर पडलेल्या जिवंत विजेच्या केबलमुळे 2 नागरिक गंभीररित्या भाजले गेले। या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र रोष व्यक्त केला आहे। महावितरण लोकांचा जीव घेणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे। जठारपेठ ते रामदासपेठ मार्गावर अचानक महावितरणची वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडली। या केबलमध्ये विजेचा प्रवाह सुरू असल्यामुळे ती अत्यंत धोकादायक ठरली।
त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या 2 नागरिकांना या केबलचा स्पर्श झाला आणि ते गंभीररित्या भाजले गेले। या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले। त्यांनी महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली। अनेक ठिकाणी विजेच्या तारा जीर्ण झाल्या आहेत। झाडांच्या फांद्या तारांना चिकटून आहेत, पण महावितरणकडून वेळेवर दुरुस्ती आणि ट्री कटिंग केली जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली। जुन्या आणि तकलादू केबल्समुळे असे अपघात वारंवार घडत असूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला। महावितरणने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात असे अपघात होणार नाहीत याची खात्री द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी वीज वितरण प्रणालीची नियमित तपासणी करणे आणि आवश्यक दुरुस्त्या करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। या अपघातात जखमी झालेल्या त्वरित आर्थिक मदत महावितरण कंपनीने करण्याची गरज आहे। इतकेच नाही तर जखमी महिला व पुरुषांना आर्थिक मदत महावितरण कंपनीने देणे गरजेचे आहे। या ठिकाणी वारंवार अपघात होत असून याची चौकशी होण्याची गरज आहे। त्याचबरोबर शहरातील अशा तकलादू केबलमुळे भविष्यात कोणता मोठा अपघात होणार नाही याची दक्षता महावितरण कंपनीला घ्यावी लागेल। हम लोग आ रहे थे, इलेक्ट्रिक का वायर ऊपर से गिर गया हमारी गाड़ी में। हम 2 लोग थे, एक भाई थी एक मैं था। वो भाई तो उनको ज़्यादा नहीं लगा, मेरे गले में पूरा लपटे गया और मेरा ऐसा हादसा हुआ। मेरी गाड़ी वगैरह भी फूट गई, सब फूट गया, मेरा इतना नुकसान हुआ, हाथ वगैरह को भी लगा। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। हजारो कोटींच्या थकीत रकमेसाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे आंदोलन। नागपूरच्या संविधान चौकात केले भीक मागो आंदोलन। बुधवारी तरी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीचा मोह टाळावा। गणेशाचे होऊ द्या जल्लोषात स्वागत, वाहतुकीचे चोख असावे नियोजन। शहरात बेताल वाहतूक पोलिसांचे फिक्स पॉइंट कुठे? पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेरच्या 2 व्हीलर उचलतात, 4 व्हीलरचे काय? गणेश पूजनासाठी लाल फुलांना महत्व, किमती भिडल्या गगनाला, पण भक्तांच्या श्रद्धा आणि भक्तीसमोर किंमत मात्र ठरते फिकी। महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभार, दोघांना पडली लाईफ केबल, सकाळच्या अपघातात दोघे गंभीर भाजल्याची माहिती। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,37,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।